आज कुणीतरी मस्ती केली म्हणे. आज कुणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानं माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध भारे गव्हा ज्वारीच्या दाण्यांनो, कारण बुजगावण्यानंच पाखर अशी दोस्ती केली म्हणे. मला असं जाणीवपूर्वक म्हणावं लागतं, कारण 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. त्यावेळी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की भारतीय लोकांच्या डोक्यावरील इंग्रजांची गुलामगिरी नष्ट करून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हा आम्ही आमच्या नियतीशी केलेला पहिला करार होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आझाद मैदानावरती जातात आणि म्हणतात, हे आजादी झुटी है, इस देश की जनता भूखी है. स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही या देशातील जनता कृषीविषयक कायद्यांमुळे जर का चिंतित असेल तर निश्चित या ऑनलाईन व्यासपीठावरून विषय मांडायची गरज पडते. कृषीविषयक कायदे 2020 फायद्याचे की तोट्याचे? रसिक श्रोते, वक्ते आणि न्यायदात्यांनो, अलीकडेच केंद्राने संमत करून घेतलेल्या 3 कृषीविषयक कायद्यांच्या समर्थकांकडून ही कायदे शेतकऱ्याची उद्धारके म्हणून चित्र रंगवले जात आहे, तर कायद्याच्या विरोधकांकडून नाडलेले शेतकरी हे मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधले जातील अशी भीती व्यक्त होताना दिसते आहे. हे सर्व होत असताना या प्रचंड आशादायक अथवा निराशादायक भाकितांऐवजी कायद्याचे खरे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारे शेतकरी तज्ञ मंडळी यांना विश्वासात न घेता कायदे केली व अंमलात आणली, हा या कायद्यावरील पहिला आक्षेप आहे आणि या आक्षेपांची यादी ही वाढतीच आहे. यातील पहिला कायदा हा शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020 हा असून या कायद्याच्या माध्यमातून शेतकरी व व्यापारी यांना खरेदी आणि विक्रीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आंतरराज्य व राज्यांतर्गत हालचालीतले अडथळे दूर करून ई मार्केटिंग सारख्या माध्यमातून वाहतुकीचा खर्च कमी करण्याची स्वतंत्र तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा होणारा पहिला फायदा म्हणजे स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण होणार आहे, ज्या माध्यमातून खाजगी व्यापारी आणि बाजार समित्या यांच्यातल्या स्पर्धेतून शेतकऱ्याच्या मालाला अधिक भाव मिळेल. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बाजार समित्या समृद्ध बनतील. परिणामतः शेतकऱ्याच्या मालाला लवकर गिऱ्हाईक मिळेल. दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकारच्या अतिरिक्त अन्नधान्याची खरेदी कमी करण्यासाठी खाजगी क्षेत्र कधी समोर आले तर सरकारचा अतिरिक्त भार हा कमी होईल. ही फायदे होत असताना या माध्यमातून होणारा पहिला तोटा म्हणजे MSPच्या माध्यमातून सरकार अन्नधान्य खरेदी करेल असे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्यांना विश्वासाचा वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी, यामध्ये स्पष्टपणे खाजगी कंपन्यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे प्रारंभीच्या काळात या कंपन्या चांगला भाव देतील सुद्धा, मात्र सरकारने हमी भावाने खरेदी करण्यास नकार दिल्यास या कंपन्या शेतकऱ्यांना चांगला भाव देतीलच का याची हमी काय? त्यामुळे शेतकऱ्याला खरेदीचे स्वातंत्र्य देण्यापेक्षा त्याच्या मालाला हमी भाव देणे अधिक स्वागतार्ह वाटते. एक देश एक बाजार या संकल्पनेला या कायद्याच्या माध्यमातून हरताळ फासला जाणार आहे. बाजारच नामशेष होणार असेल तर इनाम सारखी प्रणाली, व्यापार आणि अडते यांचे अस्तित्व कमी होणार आहे. परिणामतः राज्य सरकारांना मिळणारा शेष शुल्क हा न मिळता त्यांचे उत्पन्न कमी होणार आहे. यामध्ये दुसरा कायदा हा शेतकरी किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा 2020 हा असून या कायद्याच्या माध्यमातून कंत्राटी शेतीला कायदेशीर वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. आगाऊ स्वरूपात करार करण्याची तरतूद करण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्याला होणारा पहिला फायदा म्हणजे शेतकऱ्याला उत्पादक गट निर्माण करून स्वतःच्या मालाला किती किंमत मिळवून घ्यायची यासाठी वाटाघाटी बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत वाटाघाटी करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असणार आहे. तो त्याचा वैयक्तिक निर्णय असणार आहे आणि त्या करारातून बाहेर पडण्याची मुभा सुद्धा शेतकऱ्याला देण्यात आली आहे. शेती क्षेत्र हे उद्योग विश्वात अनुत्पादक मानले जाते. येथे नफ्याचे गुणोत्तर प्रमाण हे काही वेळेस अल्प आणि उणे असते. त्यामुळे खाजगी बँका आणि सरकारी बँका या कर्ज देत असताना पतमापन संस्थांचा अहवाल विचारात घेतात. पतमापन संस्था गुंतवणूकदारांना विचारात घेतात. गुंतवणूकदार नकारात्मक अहवाल देतात. परिणामतः कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक कमी झाली आहे. या कायद्याच्या माध्यमातून ती गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. त्याच पद्धतीने कंत्राटदाराकडून शेतकऱ्याला विमा आणि पतपुरवठ्याची साधने उपलब्ध होणार असल्याने शेतीतली जोखीम ही शेतकऱ्यावर असणार नाही, ती कंत्राटदारावर असेल. ही फायदे होत असताना यातले तोटे सुद्धा दुर्लक्षित करून चालता येणार नाही. याच्या माध्यमातून होणारा पहिला तोटा असा की बड्या उद्योगपतींसोबत वाटाघाटी करण्यास शेतकरी यशस्वी ठरतील का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरा प्रश्न असा
की यामध्ये स्पष्ट सरकारच्या उद्योगपतीबाबतच्या अपपर भावाचा आहे शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये. कारण काही विशिष्ट क्षेत्रामध्ये आपण पाहतो काही विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे, त्याचे उत्तर देणे आजही सरकारला जमले नाही. त्यामुळे या माध्यमातून उद्योगहित साधले जाणार नाही हे आजही ठामपणे सांगता येत नाही. सरकारच्या अन्नधान्य खरेदीचा प्रवास हा मोसमी पावसाबरोबर बदलत जातो, त्यामुळे खासगी कंपन्या गुंतवणूक करण्यास धजावत नाही. चौथी गोष्ट अशी, देशातील 85% शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्याने यातून साधला जाणारा यथोचित बदल हा लगेच साधला जाणार नाही, कारण खरेदीवर मर्यादा येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादक गटांचे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे आणि एकत्रीकरणाची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. तिसरा कायदा हा अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 हा असून या कायद्याच्या माध्यमातून युद्धसदृश्य परिस्थिती वगळता तेलबिया, कडधान्ये, कांदा, बटाटा इत्यादी शेतमालाच्या साठवणुकीवर शेतकऱ्यावर निर्बंध असणार नाही. यामुळे काय होणार की खासगी गुंतवणूकदाराचा ओघ शेतकऱ्याकडे वाढेल, बाजारातल्या किमती स्थिर ठेवण्यास शेतकरी जबाबदार राहतील आणि तिसरी गोष्ट अशी की शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने विकास साधला जाईल, कारण यामधून व्यापाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या माध्यमातून होणारे तोटे असे की सरकार अतिरिक्त अन्नधान्याची साठवणूक करणार नाही, त्यामुळे अन्नधान्याची खरेदी करणार नाही, कारण साठवणुकीवर निर्बंध असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की साठवणूकदाराने कृत्रिम टंचाई निर्माण करून महागाई वाढवली तर त्या महागाईला त्या महागाईबद्दल सरकारची भूमिका काय असणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे सरकार देत असलेली आश्वासने रास्त आणि समर्थनीय असली तरी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाणारी भीती वा शंका ही सुद्धा रास्त आणि समर्थनीय आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्याला विश्वासात घेऊन अविश्वासाची दुरी दूर करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे या कायद्याच्या माध्यमातून होणारा यथोचित बदल साधला जाईल. हे सगळे होत असताना आतून पेटलो जरी हळुवार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी, ठेचून काढू सगळे साप हे विषारी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. त्या निर्धारानं तुम्ही ही ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिला असेल, त्या निर्धारानं आम्ही येथून बोलत असू. हे विचारांचं विचारज्ञ कायम ज्वलंत आणि पेटत राहणार असेल तर निश्चित शेतकऱ्याच्या या कायद्याबाबत सुधारणावादी भूमिका घेतली जाईल आणि ती घेतली जावं हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.